नमस्कार मैत्रिणींनो, चला आज करूया आपण फ्लावरचे पराठे. त्यासाठी फ्लावर घेतला. आता याचं मागचं देठ कापून घ्यायचं आणि याचे मोठे मोठे तुकडे करायचे, म्हणजे आपल्याला गोबी किसायचं आहे. तर पाणी उकळून घ्यायचं आणि या पाण्यामध्ये थोडं मीठ टाकायचं आणि हे सगळे फ्लावरचे तुकडे याच्यामध्ये टाकायचे. 2-3 मिनिटं असेच राहू द्यायचे. तर 2-3 मिनिटानंतर हे फ्लावरचे तुकडे काढून घ्यायचे आणि परत एकदा आपल्याला थंड पाण्याने धुवून घ्यायचे, म्हणजे याच्यातलं जे बी पावडर आहे ते सगळं फवारणी केलेली असली ते निघून जातं. आता गोबी किसून घ्यायचा. तर मोठी किसणी याने आपल्याला हा फ्लावर किसून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने किसून घ्यायचं आहे आपल्याला हे फ्लावर. तर फ्लावर किसून झाला की याच्यामधलं पाणी पिळून घ्यायचंय. तर पत्ता गोबी असो किंवा फुलगोबी असो, खूप पाणी राहतं याच्यामध्ये, तर चांगलं असं पिळून घ्यायचंय. आता मसाला तयार करण्यासाठी अद्रकचा तुकडा घेतलाय, 5-6 हिरवी मिरची घेतली, 4-5 लसूण पाकळ्या घेतल्या, अर्धा चमचा जिरं टाकायचं आणि कुटून घ्यायचं. आता याला तुम्ही मिक्सरच्या भांड्यामध्ये बी काढू शकता. तर मसाला तयार झाले वाटीमध्ये काढून घेऊ आणि फोडणी करू. त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल टाकायचं आणि आपण जे मसाला कुटून घेतला होता, हिरवी मिरची लसूण, ते याच्यामध्ये परतून घ्यायचं. हळद पावडर टाकायची, मिरची पूड टाकायची थोडी आणि किसलेला फ्लावर टाकायचा. आता आपल्याला एवढंच परतायचं, हे मसाले सगळे याच्यामध्ये मिक्स झाले पाहिजे. तर याच्यामध्ये गरम मसाला टाकायचा, चवीपुरतं मीठ टाकायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि परत एकदा चांगलं मिक्स करून घ्यायचं. आपलं सारण तयार झालं. आता पराठ्यासाठी लागणारं पीठ भिजवून घेऊ. याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि पीठ भिजवून घ्यायचं चांगलं नरम. आता पराठा तयार करायचा, त्यासाठी एक लाटी करायची आणि थोडी पोळी लाटून घ्यायची. त्याच्यामध्ये सारण भरायचंय. इथे मी चौकोनी आकाराचा पराठा करणार आहे. आता याला फोल्ड करायचं सारण भरून दोन्ही साईडनी आणि पराठा लाटून घ्यायचा. चांगला हलक्या हाताने लाटायचा, म्हणजे सारण बाहेर येणार नाही. त्यावर तेल लावायचं आणि पराठा भाजून घ्यायचा. तर इथं तुम्ही तूप किंवा बटर लावू शकता. तर याला मी तेल लावलं आणि चांगलं असं खरपूस पराठा भाजून घेतला. आपला गोबी पराठा तयार झाला. नक्की करून बघा. त्याच्यावर बटर टाकायचं. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.